लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज। वरुड येथे ग्रामपंचायत व सेट्रीज संस्थेच्या वतीने जागतिक जलदिन उत्साहात। वरुड तालुका खटाव येथील ग्रामपंचायत व सेट्रीज संस्थेच्या वतीने वरुड गावात जागतिक जलदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाला गावकऱ्यांसह परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। वरुड गावाने गेल्या काही वर्षात जलसंधारण व वृक्ष लागवड क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे। याच पार्श्वभूमीवर जलदिनानिमित्त आतापर्यंत झालेल्या कामांचा आढावा घेण्यात आला, तसेच भविष्यातील पाणी नियोजनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले। या कार्यक्रमासाठी डॉक्टर अविनाश पोळ सर, सिने अभिनेत्री सिमरन खेडकर, अंकुश भाऊ गोरे, गटविकास अधिकारी योगेश कदम जाधव, उमेद अभियान, आबा लाड, अधिक जगदाळे, विनोद सुभेदार, वृषभ मांडवे, सदाशिव माने, नवनाथ माने आदींसह वरुड ग्रामस्थ उपस्थित होते। कार्यक्रमात पाणी फाउंडेशनचे प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर अविनाश पोळ यांनी पाण्याचे योग्य व्यवस्थापन व नियोजन याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले। विविध गावातील यशस्वी उदाहरणाद्वारे त्यांनी उपस्थितांना प्रेरित केले। देव माणूस मालिकेतील अभिनेत्री सिमरन खेडकर यांनी महिलांना मोठी स्वप्ने पाहण्याचा सल्ला देत ग्रामीण व शहरी भागातील पाण्याचे महत्त्व स्पष्ट केले। अंकुश भाऊ गोरे यांनी गावात उभारण्यात आलेल्या तलावाच्या माध्यमातून पर्यटन विकास साधण्याचा मानस व्यक्त करत गावकऱ्यांसोबत राहून पुढील कामासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले। जागतिक जलदिनाच्या निमित्ताने जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले। तसेच सेट्रीजच्या संस्थेच्या सहकार्याने उभारलेल्या तलावात पर्यटनाच्या दृष्टीने बोटिंग उपक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळी प्रत्यक्ष बोटिंगचे प्रात्यक्षिकही सादर करण्यात आले, ज्याला उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। कार्यक्रमात खटाव पंचायत समिती व जिल्हा परिषद प्रशासनाच्या सहाय्याने पर्यटन विकास करण्यासाठी प्रयत्न करू असे मत योगेश कदम यांनी व्यक्त केले। वरुड गावचे चैतन्य जोशी यांनी गावाच्या विकासाचा प्रवास उलगडून सांगत भविष्यातील व्हिजन कसे असणार आहे याची माहिती दिली। कार्यक्रमाचे निवेदन प्रसाद जगदाळे यांनी केले, तर अरुण इनामदार यांनी आभार प्रदर्शन केले। लोकराष्ट्र न्यूज, एक विचार समाज विकासाचा, वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा, बातम्यांबरोबरच शेती, उद्योग, शिक्षण, साहित्य, कला, मनोरंजन आणि बरंच काही। जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं, तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेअर करायला विसरू नका।